3 आठवड्यात दुसऱ्यांदा धक्कादायक बातमी समोर आली आहे। 3 आठवड्यापूर्वी डोंबिवलीमधील अंबर केमिकल कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला होता। त्या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला होता, तसेच 72 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते। त्याच्या जखमा अजूनही भरल्या नसताना बुधवारी म्हणजेच आज पुन्हा स्फोट झाला। आता डोंबिवलीमधील एमआयडीसीत पुन्हा आग लागली आहे। यावेळी झालेल्या स्फोटाच्या प्रचंड आवाजामुळे डोंबिवलीकरांचा काळजाचा ठोका चुकला। दूरपर्यंत धुराचे लोट दिसून आले। 3 आठवड्यापूर्वीचे दृश्य पुन्हा ताजे झाले। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या। पहिल्या घटनेची चौकशी अजूनही पूर्ण झाली नसताना दुसऱ्या घटनेची चौकशी करण्याचे कागदी उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले। 2 आठवड्यापूर्वी ज्या भागात आग लागली होती त्या कंपनीच्या शेजारीच पुन्हा आज सकाळी 10 वाजता आग लागली। मी दीपक भानुशाली डोंबिवलीवरनं बोलतोय। आत्ताच एक डोंबिवली MIDC फेज 2 मध्ये इंडो अमाइन्स या कंपनीला आग लागल्याची घटना समोर आली। ऐकून धक्काच बसला। मागे महिनाही उलटून गेलेला नसताना या MIDC मध्ये एका अबोधान कंपनीमध्ये घटना घडली आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 15 ते 20 लोकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 15 लोक यांचे मृतदेह सापडले व 10 लोकांचा मृतदेह अजून सापडलेले नाहीत। अशी घटना असताना सुद्धा परत महिनाही उलटून न गेला नसताना ही एवढी मोठी घटना आता परत घडली आहे। यावेळी त्या परिसरात असलेल्या सर्व गाड्या जळून खाक झाल्या आहेत। मालदे आणि इंडो अमाइन्स या 2 कंपनीत आग लागून एकामागे एक स्फोटाचे आवाज झाले। या आगीत कंपनीचे 3 प्लांट जळून खाक झाले आहेत। हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे। त्याच परिसरात शाळा आहे। आगीची घटना समजता शाळेला सुट्टी देण्यात आली। आग लागलेल्या कंपनीत कोणी होते की नाही त्या संदर्भात माहिती मिळाली नाही। आग कशामुळे लागली त्याची माहिती मिळाली नाही। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिसरातील महानगरपालिकेतून टँकर मागवण्यात आले होते। कल्याण, बदलापूर, उल्हासनगरमधून अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते। डोंबिवली MIDC अग्निशमन दलाच्या 2 गाड्या, कल्याण अग्निशमन दलाच्या 2, पलावा MIDC अग्निशमन दलाची 1 गाडी तसेच ठाणे अग्निशमन दलाची 1 गाडी घटनास्थळी होत्या। अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले। डोंबिवलीमधील धोकादायक कंपन्या बंद कराव्या अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। डोंबिवली MIDC मध्ये वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे डोंबिवलीकर वैतागले आहेत। आज इंडो अमाइन कंपनीला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे। या धुराचा त्रास स्थानिक नागरिकांना होताना पाहायला मिळतोय। वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून जीव मुठीत धरून आम्ही या ठिकाणी राहत असल्याच्या भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत। तसेच MIDCत असलेल्या सर्व केमिकल कंपन्यात लवकरात लवकर स्थलांतर करा अशी मागणी आता स्थानिक करताना पाहायला मिळत आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर सुनील भानुशाली, डोंबिवली।